पाणी म्हणजे आयुष्याची खरी ऊर्जा। पाणी पिल्याशिवाय आपण जगूच शकत नाही। पण कधी विचार केलाय का, दररोज पाणी पिताना आपण कळत न कळत काही चुका करतो आणि या चुका आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात। नमस्कार, स्टे हेल्थी विथ सविता मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पाणी पिताना होणाऱ्या 5 चुका आणि त्या कशा टाळायच्या। उन्हाळा असो किंवा हिवाळा, अनेकांना बर्फासारखं पाणी प्यायला आवडतं, पण खूप थंड पाणी पिल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, पचन मंदावते आणि घशात त्रास होतो। त्याऐवजी कोमट किंवा खोलीच्या तापमानाचं पाणी पिणं आरोग्यासाठी सर्वात उत्तम असतं। आपल्यापैकी बरेच लोक गायीत उभं राहून पाणी पितात, पण ही सवय किडनीसाठी खूप हानिकारक आहे। उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी लगेच मूत्राशयात जातं आणि त्याचा दाब थेट मूत्रपिंडावर पडतो। म्हणून लक्षात ठेवा, पाणी शांतपणे आणि बसूनच प्यायला हवं। अन्न खाताना पाणी पिलं तरच पचन चांगलं होतं, असा अनेकांचा गैरसमज आहे। पण खरं माहितीये का, जेवताना खूप पाणी प्यायल्याने आपल्या पोटातील डायजेस्टिव्ह ज्यूस पातळ होतात आणि त्यामुळे अन्न नीट पचत नाही। यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगल्यासारखं वाटतं। त्याऐवजी जेवणाआधी 30 मिनिटं आणि जेवल्यानंतर 30 मिनिटांनी पाणी प्यावं। घाईत असताना आपण गटागटा पाणी पिऊन टाकतो, पण असं केल्याने पाणी नीट शोषलं जात नाही। त्याऐवजी पाणी घोटघोट करून प्यावं। असं केल्याने पाणी थेट पेशींना ऊर्जा देतं आणि शरीराला हलकं फुलकं वाटतं। होय, पाणी पिणं महत्त्वाचं आहे, पण तहान नसताना जबरदस्ती पाणी पिणं धोकादायक ठरू शकतं। जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणजे सुस्ती, डोकेदुखी आणि थकवा। लक्षात ठेवा, शरीराला तहान लागते तेव्हाच पाणी पिणं हीच सर्वात नैसर्गिक पद्धत आहे। तर मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, पाणी हे औषधासारखं आहे। योग्य पद्धतीने प्याल तर शरीर निरोगी राहील, अन्यथा छोट्या छोट्या चुका मोठ्या आजारांना आमंत्रण देतात। म्हणूनच नेहमी शांत बसून घोटघोट पाणी प्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत निरोगी राहा आणि पाणी योग्य पद्धतीने प्या। थँक्यू।